नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता LS मराठी. सकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. बीडच्या परळीमध्ये स्ट्रॉंग रूम मध्ये असलेल्या नगर परिषदेसमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख आणि नगर परिषद कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचं दिसून आलं. त्यावेळी रात्री नगर परिषद कार्यालयासमोर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. बुधवारी रात्री 11 वाजता दीपक देशमुख हे नगर परिषदेत स्ट्रॉंग रूमची पाहणी करण्यासाठी गेले असताना नगर परिषद कर्मचाऱ्यांनी अरेरावीची भाषा केल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. छत्तीसगडच्या बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं असून 3 जवानही यात शहीद झाल्याची घटना घडली आहे. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक सुरू असून 12 नक्षलवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलंय. मात्र या चकमकीत सुरक्षा दलांचे 3 जवान शहीद झाले आहेत. मुढवा जमीन घोटाळा प्रकरणात शीतल तेजवानींना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या टीमकडून शीतलला अटक झाली आहे. तेजवानी यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या मालकीची कंपनी असलेल्या अमेडिया एंटरप्राइजेस LLP ला 40 एकर जमीन 300 कोटी रुपयांना विकण्याचा करार केल्याचा आरोप आहे. प्रत्यक्षात ही जमीन सरकारची आहे आणि ती बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला भाडेतत्वावर देण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून तेजवानीच्या अटकेच्या फक्त चर्चा होत्या. आज अखेर त्यांना अटक करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने पाठपुरावा करण्यासाठी केंद्र सरकारला 2 वेळेस पत्र पाठवल्याचं समोर आलंय. सदर प्रस्ताव 27 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी पाठवण्यात आला होता. या पत्रांमध्ये राज्य सरकारकडून केंद्राला आवश्यक सूचना आणि पाठपुरावा करण्याची विनंती करण्यात आली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी देशभरातील लाखो अनुयायी दादर इथे चैत्यभूमीला भेट देतात. या अनुयायांच्या वाहनांना टोल माफी मिळावी अशी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी मागणी केली आहे. त्यांनी ही मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. सर्व स्मार्टफोन तयार करणाऱ्या कंपन्यांना आता एक ॲप मोबाईल विक्रीच्या पहिलंच इन्स्टॉल करावं लागणार आहे. विशेष म्हणजे हे ॲप वापर करताना डिलीट करता येणार नाही असं बोललं जात होतं. विरोधकांनी यावरती आक्षेप घेतला होता. त्यावर आता मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे ॲप इच्छा असेल तर तुम्ही डिलीट करू शकतात असंही त्यांनी म्हटलं आहे. मोबाईल कंपन्यांना आता जुन्या मोबाईललाही जेव्हा सिस्टीम अपडेट दिला जाईल त्यावेळेस हे ॲप इन्स्टॉल करण्याच्या सूचना सरकारनं दिल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण काही ठिकाणी 50% वर गेल्यानं याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यामुळे न्यायालयानं जिल्हा परिषद निवडणुकांच्या आरक्षणाची फेररचना करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले होते. अशातच चंद्रपूर आणि नागपूर या महापालिकेबाबत न्यायालयानं कोणतेही आक्षेप न घेता निवडणूक घेण्यासाठी पुढे जाण्यास हरकत नसल्याचं मत नोंदवलं. यामुळे महापालिका निवडणुका आधी होऊन नंतर जिल्हा परिषद निवडणुका होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. न्यायालयाच्या या भूमिकेमुळे जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबणीवर पडतील असं बोललं जात आहे. 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची करण्यात आलेली हत्या ही मालेगावच्या डोंगराळी परिसरातील घटना ताजी आहे. अशातच मालेगावमध्ये पुन्हा अत्याचाराचा प्रकार घडलाय. एका 14 वर्षीय मतिमंद शाळकरी बालिकेवर 56 वर्षीय व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. यामुळे मालेगाव पुन्हा हादरला आहे. ही मुलगी शाळेतून घरी जात असताना आरोपीनं तिला फूस लावून दुचाकीवर गिरणा नदीकडे नेलं आणि त्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. स्थानिक लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा LS मराठी.